माणसांवरती लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित चर खळून घ्यायचं, कळलं? चला. ठीक आहे सर, जातो सर. माझा पीटीचा तास संपला की लगेच जातो सर. गप्पा बसा. कोण समजता तुम्ही स्वतःला? हा, असे काय तीर मारले तुम्ही आयुष्यामध्ये? पीटीचा तास घेतात म्हणे, स्वतःला काय फार मोठे प्लेयर समजता का तुम्ही? एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे माझ्या समोर वर तोंड करून बोलायची कोणाची ताप नाहीये. मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे आणि तुमच्यासारखे ना 56 आले आणि 56 गेले. इथे जे मी सांगतो तेच घडतं, कळलं का? होय, ऐकू येतंय का? हो सर. आम्हा निघा. हो, जातो सर. मुलींनो, आज तुमचा तास काय होणार नाही. आपण उद्या तुम्ही वर्गात जाऊन बसा. मी जातो सर लगेच सर. हे चला. नॉनसेन्स. हे कल्पना, बघितलं ना? तू तर नाही सांगत होती मला हे गुरुजी खूप चांगले आहे, ते इतरांसारखे नाहीये. मग आता काय? तुला माहिती आहे ना, सुकात्मी सरांसमोर या सगळ्या सरांची काहीच चालत नाही. हे सगळे सुकात्मी सरांचे पिये. ते बघ, पिये चालले खड्डा करायला. चला गा. तू तिकडे दुकानात म्हणत होती ना, हा, त्या दुकानात चांगलं नाही मिळत, इकडं जरा स्वस्तात मिळून जातं सगळं. पुण्याला कळतंय महाग आहे का स्वस्त आहे. घेऊन टाकायचं इथनच. शर्ट पण चांगली दिसत. एक मिनिट काय का फोन वाजतोय ग. मी तोपर्यंत शर्ट बघते त्यासाठी. हा बोल प्रिया. हा बाई, ते कुठे आहेस तू? अगं आत्ताच मार्केटमध्ये आली, इथेच फिरत होतो. बोल ना, काही आणायचंय का? नाही नाही, काही नको. ऐक ना, ते सगळं सोड. तू जिथे कुठे असशील, जशी असशील तशी घरी ये लवकर. काय झालं? ते आल्यावर सांगते, तू ताबडतोब निघ. म्हणजे? चल ठेवते, बाय बाय. प्रिया, हॅलो. काय गं, काय झालं? अगं प्रियाचा फोन होता, अर्जंटली घरी बोलवलंय मला. का काही सिरियस घडले का घरी? माहित नाही ताई, पण कदाचित मला जावं लागेल आता लगेच. बरं ठीक आहे, तू जा, आपण नंतर बघूया सगळं. हो, आणि तू मेसेज करा पोचल्यावर. तू पोहोचलीस की फोन कर मला पहिलं आणि कळव तिकडं काय झालंय ते. हो, करते. आणि अवकाश जा, पळू नको उगाच. अजून कशी नाही आली ही? प्रिया, बरं झालं आली. चल पटकन. एक मिनिट, काय झालं नक्की? आजी आली आहे, ते पण अचानक. आजी? कोणाची आजी? माझी, तेजाची ताईची आजी, आमच्या आप्पांची आई. झालं, चल. तुम्हाला आजी? हे मला आत्ता कळतंय. कळलं ना आता? अजून प्रश्न आहे? नंतर विचार ना बाई, चल ना. पदर पदर पदर. चल. अगं प्रिया, एक मिनिट, ती आईच बोलू नको. वैदेही, ही आमची आजी. आणि आजी, ही तुझ्या तेजाची बायको वैदेही. चूक तुझी नाहीये ग. मला कीव वाटते तुझ्या आई बापांची. तुझ्यावर ते चांगले संस्कार नाही करू शकले. माझ्या आई बाबांनी मला जे काही शिकवायला हवं ना, ते सगळं शिकवलंय. कदाचित तुमचे आई बाबा ते नाही करू शकले. चूक झाली की माफी मागायची, इतकं सोपं असतं. तू मला माफी मागायला लावणार? हो. तुझ्या संग लगीन झालाय माझ्या तेज प्रतापचं.
हो वैदेही आमची आजी ना. थांब ग. माझी ओळख मीच करून देते. मी रुक्मिणीबाई गोविंदराव मक्तेदार, तेज प्रतापची आजी, माई मक्तेदारची सासू आणि तुझी आजी सासू. या घराची खरी मालकीन. शिरलं का तुझ्या टक्कुऱ्यात? आजी आली आहे काय? अयो आजी अगं किती दिवसांनी दिसतेस तू. मला केवढा आनंद झाला तुला बघून. शाले शाले. हा का? कधी मोठी होणार तू? पाया पडते हं? सुखी राहा. कशी आहे तू? मजेत. तू काय बघते ग भूत मानगुटीवर बसल्यासारखं? वय बाजूला. अगं काय पाहते तू माझ्याकडे? आजीचा काय मान पान करायचा असतो ठाव आहे ना वा? मी मी नमस्कार करते. मी राहू दे राहू दे. एकल्या देवा दंडवत कोण पण घालेल. आणि माझ्या पाया पडून तुझी पाप नाही धुतली जाणार. अरे इथं कोणी पाणी विचारणार हाय की नाही आम्हाला? आई आई अण्णा आई अण्णा आई. अरे कुठं आहेस? अगं तू आलीस. वय अरे असू दे रे असू दे. कसा आहेस र माझ्या लेकरा? हा बरं आहे मी. तर आहेस ना? हात हात काय म्हणतोय तुझा? बरा आहे? आता ठीकच म्हणायचं. पण बर का पुष्पा लई व्यवस्थित काळजी घेते बघ माझी. म्हणून मी असा धडधाकड आहे बघ. नाही बरोबर आहे तुझं. पुष्पा तुझी खूप काळजी घेते आणि सोरून सोरून ऐकते. सासूबाई ही काय इथंच आहे. आली का? नमस्कार करते. असू दे असू दे. तरीच म्हटलं आमचा साखरेचा पाक अजून आला कसा नाही?